तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उगाच काहीतरी आपलं. जर कोणी माझे चॅनल नवीन बघत असेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज खूप स्पेशल ब्लॉग आहे. आज आम्ही चाललो आहोत अलिबागला आणि आम्ही M2M फेरीने जाणार आहोत. ह्याच्या आधी आम्ही 2 वेळा अलिबागला गेलेलो आहे, पण आम्ही वाया बाईक गेलेलो आहे. तर आज आम्ही M2M फेरी कशी असते, तिथे काय फॅसिलिटीज आहेत, व्हेकलसाठी किती कॉस्ट आहे, हे सगळं बघणार आहोत. आणि आम्ही चाललो आहोत M2M फेरीला. आणि इथे मागे आमचं सगळं पॅकिंग झालेलं आहे आणि लेट्स गो. पोचलो आहे आणि आम्हाला हे अशा प्रकारचं बोर्डिंग पास दिला आहे आणि हातामध्ये पण घालायला असं बँड दिला आहे. आमचं चेक इन झालेलं आहे आणि इथे ही फेरी दिसते. तो M2M फेरीचा एक्सपिरियन्स खूप चांगला आला आम्हाला. आणि फेरी खूप क्लीन होती, आतमध्ये खूप स्वच्छ होतं. खायला प्यायला पण तिथे खूप सारे ऑप्शन्स होते, पण थोडे कॉस्टली आहेत. बाकी पार्किंग आणि अदर थिंग्स ज्या आहेत त्या खूपच चांगल्या आहेत. पण 450 रुपीज पर पर्सन फक्त मुंबई टू मांडवा जायला थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटलं मला. तर बरोबर 1 तासाने आम्ही मांडवा बीचला पोचलो आहोत आणि इथून आम्ही जाणार आहोत साईस रिसॉर्टला. इथून ते 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तर आम्हाला फक्त 10 मिनटं लागतील इथून. सो रात्री आम्ही खूप लेट आलो, त्याच्यामुळे आम्हाला दाखवता नाही आलं की आमचं रिसॉर्ट कसं आहे. तर ही बसण्याची जागा आहे. इथे आपण ब्रेकफास्ट डिनर ते लोक आपल्याला आणून देणार. आणि हे आहे आमचं रिसॉर्ट. ही आहे आमची रूम. खूप छान प्लेस आहे ही साईस रिसॉर्ट म्हणून. तर ही रूम आहे आणि इथे 4 किंवा 5 लोकांची ही रूम आहे. असं बेडरूम आहे आणि एक TV ची फॅसिलिटी आहे. वॉशरूम आहे आणि स्वच्छ आहे. आणि हे आहे, ही विंडो आहे. तर असं तुम्हाला सकाळी उठल्यानंतर असं दृश्य बघायला भेटेल. तर हा खूप चांगला रिसॉर्ट आहे. आणि इथे एका रूमची प्राईस म्हणजे पर पर्सन इथे 2000 रुपीज आम्ही पे केले आहे. तर ह्याच्या आधी जेव्हा आम्ही 3 वर्षापूर्वी इकडे आलो होतो, तेव्हा ह्याच रिसॉर्टची प्राईस म्हणजे एका पर पर्सनची आम्ही 1700 रुपये दिली होती. पण आता ते 2000 रुपीज झाली आहे, इन्क्लुडिंग तुम्हाला लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट हे सगळं मिळून 2000 आहे. तर असा हा रिसॉर्ट आहे. आणि मस्त ग्रीनरी वगैरे असं सगळं त्यांनी केलेलं आहे. इथे एक झोपाळा आहे, इथे एक झोपाळा आहे आणि खूप सुंदर रिसॉर्ट आहे. आणि त्या साईडला पूल आहे, तर तुम्ही पूलमध्ये पण एन्जॉय करू शकता.
सकाळ झाली होती आणि आम्ही त्यांना नाश्त्याला बुर्जी पाव आणि पोहे सांगितले होते, तर अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सर्व केले. तर इकडे तुम्ही बघू शकता हा पूल आहे आणि असा एवढा मोठा पूल इथे तुम्हाला मिळेल. इथे किड्सचा पूल आहे आणि पूलच्या आजूबाजूने पण सगळं असं झाडं लावलेली आहेत. तर इथे अशी ते तुम्ही पूलची पण मजा घेऊ. तर हा पार्ट मला एडिट करावा लागला कारण मागे खूप आवाज होता. दुसरे काही लोक तिकडे आले होते आणि त्यांनी खूप मोठ्या आवाजात गाणी वाजवायला सुरुवात केली, त्यामुळे मी एडिट करते. तिथे तुम्ही बघू शकता की इथे खूप साऱ्या कैऱ्या लागलेल्या आहेत. त्यांच्या बागेमध्ये खूप सारी अशी झाडं होती की जे आपल्याला गावी बघायला मिळतात. तर मला खूप साऱ्या भाज्या पण दिसल्या ज्या त्यांनी लावल्या आहेत त्यांच्या बागेमध्ये. तर खूप सारी फुलांची झाडंसुद्धा होती तिथे. आणि इथे तुम्ही बघू शकता हे वांग्याचं झाड आहे, वांगंसुद्धा लागलेलं आहे त्याला. खूप सारी वांगी आहेत आणि थोडं अजून पुढे मिरचीचं झाड आहे. मिरचीच्या झाडालासुद्धा मिरच्या लागलेल्या आहेत. तर हे बघून खूप छान वाटलं की एक छान एक्सपिरियन्स होता हा, की असं सगळं एक्सप्लोअर करायचं कुठेतरी जाऊन. सगळ्या फळभाज्या आणि हे सगळं आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं कसं येतं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे त्यांनी पालक आणि लाल माठसुद्धा लावला होता. तर अशा प्रकारे त्यांनी एक छोटासा मळा आपल्या घराच्या मागे तयार केलेला आहे. खूप सारी फुलं होती, खूप सारी झाडं होती तिकडे. आणि इथे बाजूला पण हे त्यांचंच रूम्स आहेत, तर इकडेच खूप सारे लोक ऑलरेडी बुकिंग त्यांनी केलेलं होतं. तर हे आहे साईस रिसॉर्ट. व्हेज जेवण आमचं आलेलं आहे आणि व्हेजमध्ये आहे वरण, फ्लावर आणि बटाट्याची भाजी, चवळीची भाजी आणि इथे चपात्या आहेत खूप साऱ्या. आणि नॉनव्हेजमध्ये इथे आहे सुरमईचं कालवण, भात आहे, जवळा आहे आणि सुरमई फ्राय आमचं येत आहे. सोलकढी सुद्धा दिलेली आहे आणि इथे थोडं सलाड. स्पेशल डिश इथे त्यांनी दिलेली आहे ते म्हणजे करंजी, स्वीट करंजी. आणि इथे आमची एक स्पेशल डिश आलेली आहे सुरमई फ्राय आणि कोळंबी फ्राय. एकदम मस्त कुरकुरीत आहे. तुम्ही पण येऊन इथे घेऊ शकता. पूलमध्ये खूप सारा एन्जॉय केला आणि खूप मजा मस्ती करून त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघालो घरी जायला. तर घरी जाताना आम्ही रेवस बीचने जायचं ठरवलं कारण तिकडे जी फेरी आहे ती थोडी चीपमध्ये आहे. तर हे आहे रेवस बीच, इथे आम्ही एंट्री करतो आहे. आणि इथे पर पर्सन कॉस्ट आहे फक्त 100 रुपीज एंट्री. आणि बाईक किंवा तुमची स्कूटी असेल तर त्याची 200 रुपीज चार्ज करतात. तर अशा प्रकारे ते लोक बाईक किंवा स्कूटी फेरीच्या आतमध्ये चढवतात. आणि ऑब्व्हियसली M2M सारखी ही तेवढी एक्सपेन्सिव्ह नाही आहे, त्यामुळे ही फेरी अगदी नॉर्मल होती. पण जर तुम्हाला चीप प्रवास करायचा असेल मुंबई टू मांडवा, तर तुम्ही ह्या फेरीने सुद्धा जाऊ शकता. ह्याचा पण एक्सपिरियन्स चांगला होता. तर हे तुम्ही बघू शकता बोट कशी आहे आतमधून. तर ही अशी सिम्पल बोट आहे, पण आम्हाला फक्त घरी जायचं होतं आणि आम्ही खूप थकलेलो होतो, त्यामुळे आम्ही ह्या फेरीने गेलो आणि आम्हाला M2M साठी एवढे पैसे खर्च करायचे नव्हते. तर ही खूप चीपमध्ये फेरी मिळाली आम्हाला. 100 रुपीज पर पर्सन एंट्री होती आणि याला जायला 1.5 तास लागतो मुंबई भाऊच्या धक्क्याला पोचायला. तर खूप छान अशी आमची छोटीशी ट्रिप झाली आणि खूप मजा आली आम्हाला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे M2M फेरीबद्दलचा तो सुद्धा सांगा.